विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आपल्या S3च्या पिरियडला लाभतत्वाचा विचार करायचा आहे. लाभतत्वालाच लाभदृष्टिकोन आणि इंग्लिशमध्ये बेनिफिट अप्रोच असे म्हणतात. तर 17व्या शतकातील जे राजकीय आर्थिक विचारवंत होते त्यांनी लाभसिद्धांताचा किंवा लाभतत्वाचा पुरस्कार केला होता. कर म्हणजे सरकारी सेवांची किंमत अशी व्याख्या त्यावेळेला मान्य करण्यात आली होती. तर हॉब्स, लॉक, ह्यूम, रुसो या अर्थतज्ञांनी सुद्धा लाभतत्वाचा पुरस्कार केला होता. तर त्यावेळेला संरक्षण हे सरकारचे महत्त्वाचे कार्य मानले जायचे. सरकार संरक्षण करते आणि त्याप्रित्यर्थ द्यावयाची किंमत म्हणजे कर असे त्यावेळेला मानले जात होते. 18व्या शतकात मात्र जे परंपरावादी अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी हे संरक्षणाचं तत्व झुगारून दिलं, नाकारलं आणि त्यांनी लाभतत्व हे मान्य केलं. ॲडम स्मिथ पूर्वी सर विल्यम पेटी यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की प्रत्येक व्यक्तीने सरकारी खर्चात आपलं योगदान हे दिलंच पाहिजे, कारण सरकार जो खर्च करते त्या प्रत्यर्थ आपण सरकारला काहीतरी दिलं पाहिजे असं त्या विल्यम पेटीचं म्हणणं होतं. आणि हे योगदान त्याला मिळणाऱ्या लाभानुसार असायला हवं असं तो म्हणाला होता. ॲडम स्मिथलाही असंच म्हणायचं होतं. मात्र ॲडम स्मिथने लाभतत्वाबरोबर क्षमता तत्वाचा पुरस्कार केला होता, कारण लाभतत्वात अनेक दोष होते आणि या दोषांमुळे ॲडम स्मिथने लाभतत्वाचा पूर्णपणे पुरस्कार केला नाही, तर लाभतत्वाबरोबर त्याने क्षमता तत्वाचा सुद्धा पुरस्कार केला. जर आपण आपल्या आजच्या कराकारणीचा विचार केला तर आजच्या कराकारणीत आपल्याला हे दोन्ही तत्व असल्याचं दिसून येतं. या दोन्ही तत्वाची सांगड दिसून येते, म्हणजे लाभतत्वही दिसतं आणि क्षमता तत्वही दिसतं. तर आता आपण लाभतत्वानुसार कराकारणी कशी करावयाची याचा सविस्तर विचार किंवा सविस्तर अभ्यास करूया. तर लाभतत्वानुसार असं प्रतिपादित केलं जातं किंवा लाभतत्वानुसार असं म्हटलं जातं की शासनाकडून केल्या जाणाऱ्या खर्चामुळे प्रत्येक व्यक्तीला ज्या प्रमाणात लाभ मिळत असेल त्या प्रमाणात त्या व्यक्तीवर कर आकारणी करण्यात यावी. शासनाकडून खर्च केला जातो, विविध प्रकारच्या सुविधा सेवा ह्या जनतेला पुरविल्या जातात आणि ह्या सुविधा सेवा पुरवित असताना जनतेला त्या सेवांपासून जो लाभ मिळतो त्या प्रमाणात जनतेवर कर आकारणी करावी. याचा अर्थ शासनाकडून जो खर्च केला जातो त्या खर्चाचा लाभ सर्वांना सारखा मिळत नाही. काहींना जास्त मिळतो, काहींना कमी मिळतो आणि ज्यांना जास्त मिळतो त्यांच्यावर जास्त कर आकारावे, तर ज्यांना लाभ कमी मिळतो त्यांच्यावरती कमी दराने कर आकारणी करण्यात यावी. तर शासनाकडून निरनिराळ्या बाबींवर खर्च केला जातो किंवा लोकांना निरनिराळ्या सेवा पुरविल्या जातात. या सेवांपासून लोकांना ज्या प्रमाणात लाभ मिळतो त्या प्रमाणात लोकांनी शासनाला कर द्यावा असं हे तत्व सांगतं किंवा असं या तत्वात म्हटलेलं आहे. म्हणजेच शासकीय सेवेपासून किंवा खर्चापासून ज्यांना जास्त लाभ मिळतो त्यांच्यावर जास्त दराने कर आकारणी करण्यात यावी आणि ज्यांना कमी लाभ मिळतो त्यांच्यावरती कमी दराने कर आकारणी करण्यात यावी असं या तत्वात म्हटलेलं आहे. तर आता आपण लाभतत्वाचं मूल्यमापन बघूया, कारण लाभतत्वात ज्याप्रमाणे काही गुण आहेत त्याप्रमाणे काही दोषही आहेत. तर ह्या आताच्या मुद्द्यामध्ये मूल्यमापनाच्या मुद्द्यामध्ये आपण लाभतत्वात गुण कोणते आहेत, चांगल्या बाजू कोणत्या आहेत त्यांचाही विचार करू. त्याचप्रमाणे लाभतत्वाचे दोष कोणते आहेत त्यांचाही विचार करू. तर प्रथम आपण लाभतत्वाच्या गुणाचा विचार करू. तर पहिला गुणाचा मुद्दा म्हणजे समर्थनीय. तर लाभतत्व हे समर्थनीय आहे. शासनाकडून केलेल्या खर्चामुळे लोकांना लाभ मिळतो, लोकांच्या गरजा पूर्ण होतात, म्हणून शासनाने हा खर्च भरून काढण्यासाठी लोकांवर लाभाच्या प्रमाणात कर आकारणी करणं हे समर्थनीय आहे. सर्वांना मान्य होणारं हे तत्व आहे की सरकारी खर्चामुळे लोकांच्या गरजा पूर्ण होतात आणि म्हणून त्या प्रित्यर्थ लोकांनी सरकारला काहीतरी कराच्या रूपात देणं आवश्यक आहे आणि हे लाभाच्या प्रमाणात दिलं पाहिजे.
कारण सर्वांना सारखा लाभ मिळतो असं नाही, तर काहींना सरकारी खर्चापासून जास्त लाभ मिळतो तर काहींना कमी लाभ मिळतो, आणि म्हणून लाभतत्व हे समर्थनीय तत्व आहे असे म्हटले जाते. दुसरा मुद्दा म्हणजे समतेच्या व न्यायाच्या तत्वाला अनुसरून. लाभतत्वात मिळणाऱ्या लाभाच्या प्रमाणात लोकांकडून कर वसूल करणे हे समतेच्या व न्यायाच्या तत्वाला अनुसरून आहे. कारण जेवढा लाभ मिळतो तेवढा कर द्यायचा, जास्त लाभ मिळत असेल जास्त कर द्यायचा, कमी लाभ मिळत असेल तर कमी कर द्यायचा. हे समतेच्या तत्वात धरलेलं आहे, बसणारं तत्व आहे आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सुद्धा योग्य आहे. तिसरा मुद्दा आहे अंदाजपत्रकात विचार. लाभतत्वानुसार केल्या जाणाऱ्या खर्चाचा व आकारण्यात येणाऱ्या करांचा उल्लेख अंदाजपत्रकात केलेला असतो. शासनाकडून लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांवरील खर्च आणि त्या सेवांचा उपभोग घेणाऱ्या लोकांकडून कररूपाने मिळणारे उत्पन्न या दोन्ही बाबींचा समावेश अंदाजपत्रकात करण्यात येतो. सरकारी सेवांची किंमत निश्चित करण्यासाठी हा सिद्धांत महत्त्वाचा आहे. कारण सरकारकडून वाहतूक दळणवळण सेवा पुरवली जाते, पाणी पुरवठ्याची सेवा, वीज पुरवठ्याची सेवा पुरवली जाते, तसंच जनतेचं संरक्षण केलं जातं आणि अशा विविध सेवा सरकार पुरवीत असते. अशा सेवांची किंमत लाभाच्या प्रमाणात आकारणं न्याय्य ठरतं. तर अशा रीतीने लाभतत्वानुसार केल्या जाणाऱ्या खर्चाचा आणि आकारण्यात येणाऱ्या करांचा उल्लेख हा अंदाजपत्रकात केलेला असतो आणि सरकारकडून ज्या सेवा पुरवल्या जातात त्या सेवांची किंमत निश्चित करण्यासाठी हा सिद्धांत योग्य आहे, महत्त्वाचा आहे. चौथा मुद्दा म्हणजे खर्चाची भरपाई शक्य. तर सरकार देशात विविध सोयीसुविधा पुरवित असते. उदाहरणार्थ रस्ते, धरणे, पूल, कालवे, तलाव यावर सरकारला खूप मोठा खर्च करावा लागत असतो आणि हा खर्च भरून काढण्यासाठी या सुविधांचा वापर जे लोक करतात किंवा या सुविधांचा लाभ ज्या लोकांना होतो त्यांच्यावरती जर कर आकारला तर सरकारने या सुविधा पुरवण्यासाठी जो खर्च केलेला असतो तो खर्च भरून निघतो आणि यातून देशाचा विकास होण्यास मदत होते. कारण सरकारच्या उत्पन्नालाही कुठेतरी मर्यादा असते आणि त्यामुळे सरकारला सुद्धा खर्च करत असताना विचारपूर्वक खर्च करावा लागतो. पण अशा रीतीने सुविधा पुरवित असताना जर जनतेकडून कर रूपाने हा खर्च वसूल भरून काढण्यात आला तर सरकारला आणखीच्या सुविधा ह्या पुरवता येतात आणि त्यातून देशाचा विकास व्हायला मदत होत असते. तर अशा रीतीने सरकारने जर नागरिकांचं सहकार्य घेतलं तर सरकारच्या खर्चातही वाढ करता येते आणि जनतेला किंवा नागरिकांनाही या सुविधांचा लाभ हा होत असतो. तर अशा रीतीने लाभतत्वाचे गुण आपण पाहिलेले आहेत. आता आपण दोषांचा विचार करू की लाभतत्वामध्ये काही दोषसुद्धा आहेत, त्या दोषांचा विचार करूया. तर पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाभाचे मोजमाप अशक्य. सार्वजनिक खर्चापासून मिळणारा लाभ मोजता येतो असे लाभतत्वात गृहीत आहे. कारण या तत्वात म्हटलेलं आहे की लाभाच्या प्रमाणात कर आकारणी करायची. ज्यांना लाभ जास्त मिळतो त्यांनी जास्त कर द्यायचा आणि ज्यांना लाभ कमी मिळतो त्यांनी कमी कर द्यायचा. पण प्रत्यक्ष व्यवहारात सार्वजनिक खर्चापासून मिळणाऱ्या लाभाचं मोजमाप करणं हे अशक्य आहे. कारण असं लाभाचं मोजमाप हे करता येत नाही. सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवेचा लाभ जनतेला निश्चित मिळतो, परंतु त्याचं मोजमाप कसं करावं हा प्रश्न आहे. दुसरा दोषाचा मुद्दा म्हणजे कल्याणकारी राज्याचा स्वीकार. दुसऱ्या महायुद्धात अनेक राष्ट्रे स्वतंत्र झाली आणि त्यांनी कल्याणकारी राज्याचा स्वीकार केला. त्यामुळे पॉलिसी राज्याची कल्पना जाऊन कल्याणकारी राज्याची कल्पना आली. पॉलिसी राज्यात लाभानुसार कर आकारणी करणं योग्य होतं, पण वर्तमान काळात कल्याणकारी राज्याची कल्पना आलेली आहे आणि या कल्पनेनुसार नागरिकांच्या कल्याणाचा जास्तीत जास्त विचार केला जातो. नागरिकांचं हित हे जोपासलं जात असतं आणि अशा परिस्थितीमध्ये लाभानुसार कर आकारणी करणं हे चुकीचं होणार आहे.
कारण शासनाचा संकुचित दृष्टिकोन जाऊन आता उदार दृष्टिकोन आलेला आहे आणि त्यामुळे लाभतत्व मागे पडलेलं आहे. बऱ्याच वेळेला असंही होतं की सरकारचा अनेक प्रकारचा खर्च हा असा असतो की जनतेच्या कल्याणासाठी केला जातो आणि त्या खर्चापासून सरकारला कोणताच फायदा होत नाही, कोणताच लाभ मिळत नाही. तरीसुद्धा सरकार तो खर्च करतच असते केवळ जनतेचं हित पाहून. तर मग आजच्या कल्याणकारी राज्यामध्ये अशा रीतीने लाभतत्वानुसार कर आकारणी करणे हे चुकीचं होईल. उलट काही लोकांवरती त्यामुळे अन्याय हा होणार आहे. तिसरा मुद्दा आहे गरीब लोकांवर अन्याय. तर आत्ताच एक शेवटचं वाक्य मी तुम्हाला सांगितलं की लाभतत्वानुसार जर कर आकारणी केली तर काही लोकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. तर त्याच मुद्द्याचा विचार, त्याच वाक्याचा विचार आपल्याला आता ह्या मुद्द्यात करायचा आहे. लाभतत्वामुळे गरीब वर्गावर अन्याय होतो कारण या तत्वानुसार लाभाच्या प्रमाणात कर घेतला जातो. म्हणजेच श्रीमंत आणि गरीब लोकांकडून सारख्याच दराने कर घेतला जातो. इथे उत्पन्नाचा विचार नसतो तर लाभाचा विचार असतो आणि त्यामुळे गरीब व्यक्ती असो किंवा श्रीमंत व्यक्ती असो दोघांकडून सारख्याच दराने कर घेतला जातो. वास्तविक गरीब लोकांचं उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांच्यावरती कराचा दर कमी आकारला पाहिजे, पण तरीसुद्धा त्यांच्यावरसुद्धा कराचा दर जास्त आकारला जातो आणि त्यामुळे त्यांच्यावरती कराचा भार जास्त पडतो. त्या मानाने श्रीमंतांवर पडणारा कराचा भार कमी असतो कारण त्यांचं उत्पन्न मुळातच जास्त असतं. अशा रीतीने लाभतत्वानुसार जर कर आकारणी केली तर गरीब वर्गावर अन्याय होण्याची शक्यताही जास्त आहे. पुढचा दोष आहे संरक्षणाचे कार्य. अंतर्गत शांतता सुव्यवस्था निर्माण करणे, जनतेचं संरक्षण करणं हे सरकारचं महत्त्वाचं कार्य आहे. परंतु लाभतत्वानुसार सरकार अंतर्गत शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी, जनतेचे संरक्षण करण्यासाठी जो खर्च करते त्यामुळे जनतेला किती लाभ मिळाला याचं मोजमाप हे करता येत नाही. तसंच लाभाच्या प्रमाणात कर आकारणी असल्यामुळे गरीब जनतेला या सेवेपासून वंचित व्हावं लागतं कारण त्यांचं उत्पन्न आधीच कमी असतं आणि म्हणून ते सरकारला कर पण देणार नाही आणि सरकारी सेवेचा उपयोगही करून घेणार नाही आणि त्यामुळे त्यांना या सेवेपासून वंचित राहावं लागेल. एवढंच नाही तर गरीब वर्गाला आपल्या उत्पन्नातून आपल्या जीवनावश्यक गरजाही पूर्ण करणं कठीण असतं आणि म्हणून गरीब वर्ग ह्या संरक्षण सेवा नाकारतील. ते म्हणतील की आम्हाला संरक्षण नको, आम्ही कर देणार नाही आणि त्यामुळे संरक्षण हे फक्त श्रीमंतांसाठीच असेल, गरिबांसाठी नसेल असं होईल. तर अशा रीतीने लाभतत्वानुसार कर आकारणी करणं हे काही वेळेला हे चुकीचं ठरत असतं. पाचवा मुद्दा आहे सामूहिक उपभोगाच्या वस्तू किंवा सामूहिक उपभोगाच्या सेवा. सरकारकडून अनेक सामूहिक उपभोगाच्या सेवा पुरविल्या जातात. उदाहरणार्थ की ज्यांचा वापर सामूहिक रीतीने घेतला जातो अशा सेवांना सामूहिक उपभोगाच्या सेवा म्हणतात. उदाहरणार्थ सार्वजनिक बागबगीचे, वाचनालय, वस्तुसंग्रहालय, प्राणी संग्रहालय. तर या सेवांचा उपभोग लोकांकडून एकत्रितरित्या घेतला जातो. या सर्व सेवांच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीला मिळणाऱ्या लाभाचं काटेकोर व बिनचूक मापन करणं कठीण आहे. आता सार्वजनिक बागबगीचे आहेत, वाचनालय आहे, वस्तुसंग्रहालय, प्राणी संग्रहालय, या सेवा सामूहिक रीतीने उपभोगल्या जात असतात. सामूहिक रीतीने तिचा वापर हा होत असतो. मग कोणी तिचा वापर किती केला, या प्रमाणात कशी कर आकारणी करावी हा प्रश्न पडेल की बगीचात जो जास्त वेळ बसला त्याच्याकडून जास्त कर घ्यायचा का. तर अशा रीतीने ज्या सेवा सामूहिक रीतीने पुरवल्या जातात त्यांच्यावरती कर आकारणी कशी करावी, त्यांच्यापासून मिळणाऱ्या लाभाचं मापन कसं करावं हा फार मोठा प्रश्न आहे. सहावा दोष म्हणजे आर्थिक विषमतेत वाढ. लाभतत्वाचा जर आपण स्वीकार केला, लाभतत्वानुसार जर कर आकारणी करू लागलो तर आर्थिक विषमतेत वाढ होईल आणि खरं म्हणजे कर आकारणीचं उद्दिष्ट आर्थिक विषमता कमी करणं हे असतं. पण लाभतत्वानुसार जर कर आकारणी करण्यात आली तर त्यामुळे आर्थिक विषमतेत वाढ होणार आहे. कारण या तत्वामध्ये आर्थिक विषमता कमी करण्याच्या दृष्टीनं कोणत्याही उपाययोजना नाहीत. उलट
लाभतत्वानुसार कर आकारणी केली तर गरीब वर्गावर कराचा भार हा जास्त पडेल आणि गरीब वर्ग हा अधिक गरीब होणार आहे, श्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत होणार आहे. म्हणजेच लाभतत्वानुसार कर आकारणी केली तर आर्थिक विषमतेत वाढ होईल. आणि शेवटचा दोष म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात आणणे अशक्य. लाभतत्व प्रत्यक्ष व्यवहारात आणणं अशक्य आहे, कारण लाभतत्वानुसार जर कर आकारणी व खर्च केला तर त्यातून आर्थिक असमानता आणि अन्याय यासारख्या अनिष्ट गोष्टीला वाव मिळेल आणि शिक्षण, सार्वजनिक आरोग्य यासारख्या बाबींवरील शासकीय खर्च जवळजवळ बंद करावा लागेल आणि लोकशाही राज्यामध्ये काही वर्गावरती अन्याय होणं हे चुकीचं असतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की प्रत्यक्ष व्यवहारात लाभतत्व आणणं हे अशक्य आहे, चुकीचं आहे, कारण त्यामुळे काही ज्या महत्त्वाच्या सेवा आहेत त्यावर केला जाणारा खर्चसुद्धा बंद करावा लागणार आहे किंवा त्याचा लाभ काही लोक घेतील, काही लोक त्यापासून वंचित होईल. शिक्षण, सार्वजनिक आरोग्य यासारख्या सेवांचा लाभ गरीब वर्ग घेऊ शकणार नाही आणि या सेवांपासून तो वर्ग वंचित राहील आणि लोकशाही राज्यामध्ये हे चुकीचं होणार आहे. तर अशा रीतीने लाभतत्वाचे गुण आणि दोष आपण पाहिले. लाभतत्वामध्ये गुणांपेक्षा अनेक दोष आहेत हे सुद्धा आपण पाहिलं. तसंच लाभतत्वावर अनेक टीका करण्यात येतात, पण तरीसुद्धा आजही वर्तमान काळातही काही ठिकाणी लाभतत्वाचा वापर करता येतो. सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की कर आकारणीत लाभतत्व आणि क्षमता तत्वाची सांगड घातल्याचं आपल्याला दिसून येतं. तर लाभतत्वाचा वापर हा काही ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ रस्ते, धरणे, पूल यांच्या बांधणीसाठी करावा लागणारा खर्च भरून काढण्यासाठी सरकारकडून सुधार कर हा वापरला जातो. सरकार किंवा आजचे जे बांधावापरा हस्तांतरित करा तत्वानुसार जे खाजगी कॉन्ट्रॅक्टर्सला हे काम दिलं जातं त्यांच्याकडून सुधारणा कर हा त्या म्हणजेच रस्ते, पूल, धरणे याचा वापर करणाऱ्या लोकांकडून वसूल केला जात असतो. आणि अशा रीतीने देशात सुधारणा करण्यासाठी जो लाभाच्या प्रमाणात सुधारणा कर आकारला जातो तो समर्थनीय ठरतो. वर्तमान काळात बांधा वापरा हस्तगत करा या तत्वानुसार लाभतत्व हे योग्य ठरत आहे आणि त्यामुळे देशाचा विकास व्हायला मदत होत आहे. देशामध्ये अनेक सोयीसुविधा, पायाभूत सुविधांची निर्मिती त्यामुळे होते आणि म्हणून काही बाबतीत लाभतत्व समर्थनीय सुद्धा आहे.